आपण पाहिलं सकाळपासून विविध राजकीय घडामोडी या विस्तारित आणि त्याचबरोबर वेगवान स्वरूपामध्ये पाहिलेल्या आहेत। पुढच्या सुद्धा बुलेटिनमध्ये अशाच काही राजकीय घडामोडी पाहायचं आहे। पुढचं बुलेटिन माझी सहकारी प्राजक्तासह। धन्यवाद गार्गी। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। यासह पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहणार आहात। सुरुवात करूयात हेडलाईन्सनं। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। उद्धव ठाकरेंच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसनं रामटेकमध्ये बंडखोरी करत उमेदवार दिला, सुनील केदार यांचा दावा। गद्दारांना आता सुट्टी नाही, विधानसभेत वळसे पाटलांना 100% पराभूत करा, शरद पवारांचं जनतेला आवाहन। तर आरोपांवर समारोप सभेत उत्तर देणार वळसे पाटलांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुरळा दुपारी संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत शिवाजी पार्कवर, रात्री होणार मोदींची सभा। पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेचा टीजर जारी, आशिष शेलार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। राहुल गांधींकडून प्रचाराचा धडाका सुरूच, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा। कळमनुरीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, वाकोडी गावात पैसे वाटप केल्याचा आरोप। काँग्रेसचे नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊतांच्या कारला ट्रकची धडक, अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल। बातमीपत्राला सुरुवात करूयात। रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी करत काँग्रेसनं राजेंद्र मुळीक यांना मैदानात का उतरवलं, यावर काँग्रेस नेते माजी आमदार सुनील केदार यांनी स्पष्टीकरण दिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांनीच उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, तर ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसनं बंडखोरी करत उमेदवार दिल्याचा दावा केदार यांनी केलाय। उद्धव ठाकरेंचा उदो उदो करणाऱ्या आशिष जयस्वाल यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी केदारांनी खरं तर स्पष्ट केलेलं आहे। तसंच सुनील केदार मागून वार करत नाही, समोरून वार करतो असा इशारा देखील त्यांनी दिलाय। उद्धवजी, आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। आम्ही भूमिका घेतली आहे। काय भाषण केलं उद्धव ठाकरे साहेब, मी सरकार पाडलं, चायला निवडून याला इकडे तिकडे लढत राहतं, मी सरकार पाडलं म्हणजे त्या ठिकाणी। रामटेकमध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळीक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा जिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरवटे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाही। आता त्याचा काय परिणाम होतोय तो आम्हाला पाहावा लागेल। दरम्यान काही वेळापूर्वी उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते ऐकूया। असं आहे की सुनील केदार काय बोलतात। सुनील केदार काय म्हणाले की ठाकरेंबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा आम्हाला शिकवायचा आहे। मुळामध्ये दुसऱ्याच्या काठीनं विंचू मारावा एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही, ही पहिली गोष्ट। आणि म्हणून सुनील केदारांनी त्या भागामध्ये गद्दारी केलेली आहे हे पुन्हा मी एकदा स्पष्टपणे बोलतो। माझ्याकडे जे कार्यक्षेत्र म्हणून 28 जागा पूर्व विदर्भामध्ये आहे, तिथं फक्त शिवसेनेने 1 जागा घेतली, तिथं तुम्ही तुमचा बंडखोर उभा करता, त्याच्या व्यासपीठावर जाता, ही गद्दारी नाही काय? उद्धव साहेबांना तुम्ही मदत करताय। आणि मलाही सांगितलं पाहिजे, सुनील केदार पाहुण्यांच्या काठीनं विंचू मारण्यात आम्ही कमकुवत झालेलो नाहीत, पण मी एवढंच सांगेन की शिवसेनेला सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे, हे शिवसेनेने वेळी ओळखावं।
आज मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर गारगार लागत असेल, पण बाहेर आल्यानंतर प्रत्येक जण बोंबलत येतो, कारण आतमध्ये मारुतीच्या बेंबीत विंचू बसलेला असतो, तो नांगी मारतो. आणि म्हणून सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे, हे स्पष्टपणे मी सांगतो. कारण इतक्या पद्धतीचा विश्वासघात हा कुठल्याही पक्षानं, कुठल्याही मित्र पक्षानं, कुठल्याही आघाडीमध्ये करू नये. हा सरळ सरळ विश्वासघात आहे. त्यामुळे तुमच्या काठीनं आम्हाला विंचू मारण्याची गरज नाही, एवढंच मी सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत आणि यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथे या सभा होणार आहेत. मोदींची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे आणि त्यानंतर खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी येणार आहेत. यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत. अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. खारघरमधील सभा आटपून पंतप्रधान मोदी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित सभेला संबोधित करतील. पंतप्रधान मोदींची मुंबई इथं जाहीर सभा होते आणि या सभेचा टीजर आशिष शेलार यांनी ट्विट केलाय. महायुतीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमध्ये मोदींची सभा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज नंदुरबार आणि नांदेडचा दौरा करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 4 मतदारसंघासह धुळे जिल्ह्यातल्या साक्रीती काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची सभा पार पडेल. तर नांदेडमध्ये नवीन मोंढा मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि 9 विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडणार आहे. या सभेतून राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज ठाकरे स्वतः हा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. MIG क्लब वांद्रे पूर्व इथे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. 17 नोव्हेंबरला दादर शिवाजी पार्क इथे मनसेचीच सभा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण 17 नोव्हेंबरला रविवार असून या दिवशी छत्रपती शिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावं म्हणून सर्वच पक्षांनी अर्ज केलेले आहेत. सर्वात आधी अर्ज करणाऱ्याला संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचं वेळापत्रक मनसेकडून जाहीर करण्यात आलंय. ज्या संध्याकाळी 4:30 वाजता शिवतीर्थावर सभा होणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक असतानाही निवडणूक आयोगाकडून मात्र 17 तारखेला मैदान कुणाला देणार याबाबत स्पष्टता नाहीये. राज्यात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. अशातच पंकजा मुंडेंनी लोकसभेबाबत मोठं विधान केलंय. लोकसभा लढवण्यात मला रस नव्हता, मात्र नरेंद्र मोदींचा मान ठेवण्यासाठी लढले. फक्त लढले नाही तर वाघासारखी लढले असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं. माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं. मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हता. पाशाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्लीत, तर मला जायचं नव्हतं एवढ्या लवकर. मला वाटलं अरे बापरे आपल्या लोकसभा पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवायचा म्हणून लढले. कशी लढले? वाघासारखी. आता वाघिणीचा वाघच झालं का? चांगली लढले का? एवढी लढले. मला आता सगळे कानामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा करता काढायचा आहे, आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे.
ऑल इंडिया एकता फोरमनं या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी ही घोषणा केली आहे. महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा देण्याचं ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आणि ओबीसी समाजातील 170, एसटी मधील 53 तर इतर वर्गातील 40 उमेदवारांसह 23 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. In the best interest of our country, better future, and most importantly, to safeguard the Constitution of our country, we are hereby suggesting the list of candidates we shall be supporting in upcoming Vidhan Sabha elections 2024. After extensive research, ground survey, and in-depth analysis, we have decided to support the candidates of Mahavikas Aghadi on 269 constituencies. We have extended our support to 170 candidates from Maratha and OBC communities. I repeat, 170 candidates from Maratha community. Number 2, 40 candidates from other communities. 53 candidates from SC, ST communities. And 23 candidates from Muslim community. भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी सचिन आहेर यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. सचिन आहेर यांनी त्यांच्या भाषणात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला आणि त्यानंतर पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी मी 84 वर्षांचा झालोय म्हणजे काय म्हातारा झालो का, अजून 16 वर्ष बाकी असल्याचं सांगत सचिन आहेर यांना आपल्या खास शैलीत त्यांनी उत्तर दिलं. दरम्यान शरद पवारांचा हा उत्साह बघून सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या वाजवत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पण सचिन आहेर यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं, ते भाषण मी ऐकलं. तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमचं माझं आता भांडण होणार. भांडण का? त्यांनी बोलत असताना सांगितलं की या वयात सुद्धा मी काम करतो. मी काय म्हातारा झालो? बाकी काय बोला? 84 वेळेमध्ये काही वय काय? हां, अजून 16 जायचं. इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो असं म्हणत अजित पवारांनी योगेंद्र पवार यांना टोला लगावला होता. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा भाजपसोबत गेल्यापासून त्यांच्या बजेटमध्ये शिस्त राहिलेली नाही असं रोहित पवार म्हटलेत. इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला, पण बजेट मांडत असताना शिस्त फार महत्त्वाची असते. जर बेशिस्त असेल तर त्याचा इम्पॅक्ट बजेटवर आला असेल आपल्याला असं म्हणावं लागेल, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला. भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही. इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला, पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो, जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो, पूर्वी दादा हेच म्हणायचं असतं की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे. पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आला आहे? तर भाजपमुळे आला आहे. मला आश्चर्य एवढंच वाटतं की एका कुठल्या तरी मीडियावर जाऊन इंटरव्ह्यू जर दिला जात असेल आणि कशा पद्धतीने हा अहवाल बनवला, काय गोष्टी केल्या गेल्या, मग कुठंतरी जर असं मुद्दामून केलं जातं आहे का? ह्याच्यामागे कुठं सरकारची लोकं आहेत का? याचा संभ्रम निर्माण केला जातो आहे का कुठला दबाव आहे का? हे खऱ्या अर्थाने बघावं लागेल. महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची आता चर्चा करावी असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावलाय. सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बोलत होते.
कशाला? पहिलं आघाडीचं सरकार येणार आहे, आमचा कोणीही मुख्यमंत्री झाला तर मला चालतं बरं का, काही अडचण नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का? नाही रे, युतीची झाली का? त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी. हे तुम्हाला सांगतो. मग आघाडीचं जर सरकार येणार आहे, आघाडी जर काम करणार आहे, जयंत पाटलांना आम्हाला जर काम करावं लागणार आहे, तर तिथं काम करणाऱ्यामध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे. आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे, त्याला नाकारता येणार नाही. तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही. त्यात वसंतदादा पाटलांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल मुलाला, नाही असं नाही, नातवाला उपयोगी आली असेल. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य. आता शिवसेनेवाले बसलेत, क्षमा करा आम्हाला, तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला. सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले, हे खरं नाकारता येणार नाही, कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, खासदार झाले, चांगली गोष्ट झाली. नगर जिल्ह्यासह राज्यात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार निलेश लंके यांनी केला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. भाजपनं पक्ष तोडफोडीचं राजकारण केलं असून जनतेला हे आवडलेलं नाही, त्यामुळे जनता निवडणुकीत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं लंके यांनी म्हटलंय. मागच्या कालखंडामध्ये विशेष करून भाजपच्या नेते मंडळीने जे तोडफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, महाराष्ट्राचा राजकारण हे संगनमताने म्हणजे प्रत्येकाला बरोबर घेऊन चालत असताना पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम केलं. या सगळ्यांना उत्तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही.